लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनं त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बातमी समजावी लागेल। लाडक्या बहिणीच्या खात्यावर लवकरच जमा होणार 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून रखडलेला जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत राज्य सरकारने अखेर मोठी हालचाल सुरू केलेली आहे। नमस्कार, मी सुनील तिवारी पुनश्च एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। ज्या लाडकी बहिणीला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, आणि ज्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यांनीही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला होईल तेवढी तुमची मदत करता येईल। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा होणार हप्त्याचे पैसे। निधी वितरण सामाजिक आणि न्याय विभागाकडून 98 कोटी 45 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे। एकाच वेळी 2 हप्ते जानेवारी आणि फेब्रुवारीचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता। पैसे कधी येणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल। या आठवड्याभरात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज्यभरातील लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते तो मार्ग आता मोकळा झालेला आहे। मिळालेल्या ताज्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाला प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे। सामाजिक आणि न्याय विभागाने यासाठी तब्बल 98 कोटी 45 लाख रुपयाचा निधी वितरित केलेला आहे। हा निधी आता अर्थ मंत्रालयातर्फे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। तांत्रिक अडचणीमुळे जानेवारीचा हप्ता लांबणीवर पडला होता, मात्र आता प्रक्रियेला वेग आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचीच बातमी समजावी लागेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना 1500 मिळणार की 3000 मिळणार। तर दिलेल्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित सरकार देण्याची दाट शक्यता आहे। तर महिलांच्या खात्यात थेट 3000 जमा होऊ शकतात। काही ठिकाणी रखडलेले 4 हप्ते एकत्र देऊन म्हणजेच 6000 रुपयेही मिळू शकतात, अशी ही चर्चा आहे। मात्र अद्याप अधिकृत आकड्याची प्रतीक्षा आहे। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। येत्या 7 ते 8 दिवसात म्हणजेच याच आठवड्याभरात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झालेला मेसेज कधीही येऊ शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बातमी समजावी लागेल। त्यामुळे आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्या। आपले खाते NPCL लिंक करून घ्या, DBT ॲक्टिवेट करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता रखडला जाणार नाही। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर लाडकींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी आणत राहीन। धन्यवाद। भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये।